पुढे घेऊन येत आहे या महाराष्ट्राची एक परखडपणाची अशी राधा गवळण आहे. माणूस झोपलेला असला तर तिच्या आवाजानं जागा होतो. खडबडून जागा झालेला माणूस तिच्या आवाजाच्या दिशेने येतो. तिचं नाव आहे आणि नाव घेतल्या घेतल्या टाळ्याचा आवाज झाला पाहिजे महिला मंडळ. तिचं नाव आहे कोमल करण पाटोळे. व्यासपीठवर येत आहे, त्यांचं स्वागत करू मित्रांनो आपण. आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात आहे ती राधा गवळण. अनेकाच्या खोड्या करणारी होती, पण ही खोड्या करत नाही, समाजाचं प्रबोधन करते. अशी गवळण मनोरंजनातून पुढे येत आहे कोमल पाटोळे. परळी आणि पंचकृषीतील जमलेल्या तमाम माझ्या माता बहिणींचं, रसिक बांधवांचं माझ्या पार्टीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. या ठिकाणी कराड अण्णा आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यांनी मला एवढा मोठात मोठा स्टेज मला आणि त्या स्टेजवरती मला आमंत्रित केलं, एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी केलं, त्याबद्दल अण्णांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. नाथ प्रतिष्ठान श्री वैद्यनाथ गणेश महोत्सव 2024. महिला मंडळ, तुम्हाला एवढे मोठमोठे हिरो हिरोईन एवढे मोठे मोठे कार्यक्रम राबवतात, अण्णांचं कौतुक तुम्ही केलं पाहिजे का नाही? असं केलं पाहिजे कौतुक, बरोबर. आणि आता गौरी म्हणजे जे गौरी उत्सव जी होता मग अशी सांगितलं मला आबांनी, त्यांनी सांगितलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं, ताई ही जी गाडी आहे ही गाडी ज्याचा प्रथम नंबर येईल त्यांना बक्षीस आहे, म्हणजे आमच्या महिलांसाठी आहे. मग प्रथम नंबर आणण्याचा कोण कोण प्रयत्न करणार आहे? हात वर करा बरं. महिला मंडळ हात वर करा. ही गाडी कोण घेऊन जाणार आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. अण्णांनी खास या ठिकाणी तुमच्यासाठी घेतलेली आहे. म्हणून म्हणायचं आहे सुंदर अशी गवळण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सांगते. गणा पाठोपाठ असते ती गवळण, यांना वेळ लावणारी गवळण, बरोबर आहे म्हणलं, आहे की नाही? बरोबर. एवढ्या लांब घेऊन येणारी गवळण, खरं आहे म्हणलं, सर्वांना वेळ लावणारी गवळण. राधा गवळण बाजाराला कशी गेली पाहिजे? दुमकत मुरडत गेली पाहिजे म्हणलं. कारण नेहतराव नखरा केल्याशिवाय होत नाही म्हणलं, टिंगल केल्याशिवाय सिंगल मिळत नाही म्हणलं. मग नखरा कसा झाला पाहिजे? मस्त झाला पाहिजे. वडा ढोलकीवाले आवाज, ढोलकीचा आवाज. ओहो क्या महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या. म्हणून ही राधा म्हणते नको छाडू रे नंद किशोरा, नको सोडू वेरी.
माझे विघ्न लोणी. तुझी थट्टा तुझी मस्करे श्री हरी, तुझी थट्टा तुझी मस्करे श्री हरी. प्रीत कान्हा तुझी रे नाही बरी, प्रीत कान्हा
झाला पाहिजे. पुरी हलू नाही त्या, पुरी हलू नाही त्या. काय हलवा जरा त्यांना. हलवा म्हणजे काय भात आणि पुरी खाई सोपं का? आता जेवल्याच्या म्हणून काय असं व्हायला लागले. अहो तुम्ही डान्स करा, डोळे वाचून बघा पुढं काय चाललंय ते. असं आहे काय? आणि मग काय तर चालते बघतो आता. बाईक पिचली माझी बांगडी 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 बाईक पिचली माझी बांगडी 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 आहा बाईक पिचली माझी आहा बया 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 बाईक पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी. बाई पागल झाली का? बाई 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 पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी 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 बाई ग पिचली माझी बांगडी